चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य रायगडची राजधानी आहे, त्यात पारगावमध्ये गाव आहे. तुमच्या समोर समालोचन करतोय रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचा मी सदस्य आहे सागर पाटील पारगाव. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय तेजस दादा म्हात्रे यांनी आम्हाला इथं संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून सदस्य आभार व्यक्त करतोय. आणि आमच्या समेत गुणलेखक आपण पाहतोय द ग्रेट खली कांचन पारकर केवाले, आणि मराठीचा दमदार आवाज तारागावचा एक जबरदस्त मराठीचा बुलंद तोप रोशन पाटील आणि आमचे दिनेश बंधू शिवव्याख्याते यांना आपण पाहतोय. तर पूर्ण स्पर्धा कव्हर आपण करतोय. 24 लाईव्हचे सर्वेसर शिवो संदेश पाटील मानगाव पनवेल, जबरदस्त कामगिरी. आणि ज्या लाईव्हने आम्हाला एकदम प्रसिद्ध केले अशी मात्र 24 लाईव्ह आज मानगाव एरियामध्ये जाऊन समालोचकाची रॉयल एंट्री पाहायला मिळाली. खरोखरच मी धन्यवाद मानतोय मानगाव वासियांचं आणि रायगड वासियांचं, मनापासून धन्यवाद. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. दमदार खेळपट्टी, अचूक अनुकूल टेक्निकल आणि टर्मिनेटली पॉइंटर्स असं दैविद्यमान मैदान. किंज स्पोर्ट्स आयोजित सुंदर असं मैदान. पंच आपण पाहतोय सत्यवानजी काकडे अदय, आणि दुसरे पंच आपण पाहतोय विशू कोहली गव्हाण. सामना असेल 4 षटकांचा, म्हणजे 24 चेंडू मध्ये किती धावा उभारतोय. तर प्रथम फलंदाजी करताना वडाफोन वाहाल संघ. दमदार इनिंग साकारली जाते आणि पहिल्या चेंडूचा श्री गणेश शाह, प्रयास कोहली, प्रयास आणि सुदेश पहिला चेंडू भरतो आहे. आणि पहिला चेंडू अराउंड आता मात्र दमदार गुटनाटक तमाशा देख आला. पहिला 47 शेरा. पहिल्या चेंडूला मात्र भिरकावून दिला 6 धावेसाठी. खातं खोललं जातं षटकारानं. संघाची धावसंख्या बिनबाद 6. विनय म्हात्रे आलेत. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे चेंडू गेलाय. पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 12. 12 धावा फलकावर सुंदर असा सामना आपण पाहतोय. एका बाजूला वहाल तर दुसऱ्या बाजूला बेलपाडा. दोन्ही एकाच विभागातील आणि एकाच एरियातील संघ आहेत, पण एकमेकांचा खेळ मात्र अनुकूल परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या मैदानावर कोण होणार विजयाचा शिल्पकार पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. अजूनपर्यंत षटक बाकी आहेत. आता मात्र टायमिंग जज केलंय. 3 चेंडूवर लॉलीपॉप, 3 चेंडूवर 47 चेहरा, 3 चेंडूवर 3 षटकार. आणि मात्र धावांचा डोंगर 18 धावा कुठून काढल्यात. म्हणजे गोलंदाजाला विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले पाहिलं जातंय. आयोजक अतिशय दमदार आहेत तेजस दादा म्हात्रे, आणि सर्वांनी घेतलेली मेहनत. आदर्श स्पोर्ट्सचे सर्वे सर्वार आणि उत्कृष्ट गोलंदाज देवतगावचा मयूर वाघमारे हे सुद्धा इथे आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे रचित पाटील आणि आमचे अमोल सर यांना कोण विसरणार. चेंडू द्यायचा लगेच, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. टाइम इज मनी, नो टाइम पास. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, हे जाऊन देतो. पुन्हा एकदा ती दहशत तो दराला घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. आज आमच्या समेत दमदार आवाज आणि सामने लाईव्ह असले तरी पण प्रेक्षकांची तुफान गर्दी. हे तेजस म्हात्रेवर असणारे प्रेम. 6 आहे 6 षटकार दर्शवला. 3 चेंडूवर 3 षटकार. म्हणजे बेलपाडा संघाच्या गोलंदाजाला म्हणजे
विनय मात्रेला मात्र प्रयास कोहलीनं दाखवलाय आसमान तारे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. तर तेजस सर चालेल का? चालेल ना? पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच जास्त लांबी कमी आणि चेंडू गाठतोय. आता मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत पाहायला मिळालं. एकेतर बंद दुहेरीमध्ये संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 3 चेंडू 3 षटकार आणि आता मात्र आल्यात 2. टोटल धावसंख्या धावफलकावर 20 बिनबाद. आयोजनामध्ये कशाची कमी नाही. नाश्ता पाणी चहा पाणी सर्व जेवण वगैरे आणि सर्व समालोचक एका दिवसामध्ये 3 समालोचक 3 पंच आपलातून आयोजन आहे. सल्यूट आहे त्याच्या दादा तुझ्या या आयोजनाला. इथे मात्र बघूया दमदार कामगिरी. पुढचा चेंडू झेल उडालाय. आओ वाट लागली. आता मात्र जीवनदान म्हणजे एखाद्या फलंदाजाला जर ज्यावेळेला आपण जीवनदान देतो ना त्यावेळेला जखमी वाघ जसा शिकारीवर बरसतो ना तसा मात्र हा फलंदाज आता बसणार. म्हणजे मेलेला कोंबडा जिवंत होणार गाजवी मैदान. आणि जीवनदान दिलंय तर मात्र वाल संघ याचा फायदा नक्की उचलणार. बेरपाडच सिंपल झेल सोडलाय. स्कोर कार्डवर स्कोर झाला 21 बिनबाद. विनयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संधी आहे. संधी सांगून येत नाही संधी निर्माण करावी लागते आणि संधीचं सोनं जर तुम्ही कराल तरच पुढे जाल. 2 झेल सोडलेत म्हणजे 2 जीवनदान. परमेश्वर तुम्हाला संधी देतोय. तुम्हाला 2 संधी दिल्या होत्या आता 3री संधी नाही देणार. संघाची धावसंख्या 22 बिनबाद. संधीचं सोनं कराल तेव्हाच सोन्याला भाव भेटेल. आम्हाला संधी मिळाली आम्ही मानगाव मध्ये गेलो संधीचं सोनं करून आलो 9,500 घेऊन आलो. परंतु काही लोकांच्या मनामध्ये आगली वेगळी भावना असते. सागर पाटील समोरच्याला जाहिरात पडल्या फोन करतो असं काहीच नाही. माझा समालोचन ज्याला आवडतं तो मला स्वतःहून फोन करून सांगतो भाई तू खाली असं का. आणि आतापर्यंत मी मोठपणा नाही सांगत. ही माझी 16वी स्पर्धा आहे आणि टॅलेंट आहे. तुम्ही कधी बोला नुसता कॉम्पिटिटर नाही कुठला पण काम सांगा तो करणार पण आपण काय मागणार नाही. ही कला आहे आपल्याकडे आणि नैसर्गिक देणगी परमेश्वराने दिलेलं आहे. तिचं जतन करा. आमच्यातून निघून गेलेल्या आमच्या ताई एक बहिणीप्रमाणे असणारी आमची जुईली ताई हिला भावपूर्ण श्रद्धांजली स्पर्धेच्या माध्यमातून. तेजस मात्रे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या डोंगरातून ते जरा सावरलेत. पुढचा चेंडू आरामदा कार्पेट खेळून काढला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मागे इथे मात्र वारंवार चुक्या होतात बेलपाडा संघाकडनं आणि त्याचा फायदा मात्र घेताना दिसतोय वडाफोन वाहस. 24 धावा धावफलकावर. कांचन पालकर स्कोरिंगला असले ना का टेन्शन नसतं. अचूक माहिती आणि रोशन पाटील आणि दिनेश बंधू हे जर समालोचक असले ना कशाची कमी ना. आणि दीपक भाऊ त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. ओ आता मात्र भरपूर जोर वेगाने आलेत आणि पहिला धक्का बॅट द बॅवल्या. पहिली विकेट गारत. या समालोचक असोसिएशन मध्ये 108 समालोचक आहेत आणि त्या 108 समालोचकामधून पहिली रॉयल एंट्री होणारा समालोचक सागर पाटील एक खेड्यापाड्यातला पारगावचा समालोचक आज मात्र मानगाव मध्ये बहरत आहे. आणि कोविड काळामध्ये ज्याने आम्हाला सर्वांना सांभाळलं असं तेजस मात्र याचं विशेष कौतुक करूया. कारण ज्या वेळेला तेजस मात्र कुठे असू द्या फक्त फोन करायची गोटी दादा असा प्रॉब्लेम आहे माझं नाव सांग सुटणार तू. ही कला आहे ही दहशत आहे ही तेजस मात्रची. आणि रचित भाई को कोण बोलेगा. डोंट वरी बी हॅपी विशू कोहली. टाइम इज मनी नो टाइम पास. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे ऋतिक मात्रे. बेलपाडा विपक्ष वडाफोन वहाल. 5 चेंडूवर 21 धावसंख्येवर खेळतो आहे प्रयास. पुढचा चेंडू बॅट टू द बॉलर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र 25 क्वार्टर सेंचुरी झाली. आकाश घरत खेळतोय 1 चेंडूवर 1 धावेवर आणि प्रयास कोहली खेळतोय 5 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवर. बघा आपण पाहतोय विशाल जुतेकर संदेश पाटील तेजस मात्रे आणि लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय अमर मात्रे सर्वच
मंगेश वाकडेकर यांचा सुद्धा आपण बॅनर पाहू शकता. हा बघा, पंचाने 2-2 गॉगल लावल्यात. अप्रतिम कामगिरी विशी कोहली, गव्हाण आणि आमचे अमोल सर. पुन्हा एकदा पापर कलेक्शन, चेंडू छलान. स्कोर कार्डवर स्कोर झाला. षटकार चौकारांची आतषबाजी मात्र वाहन संघाकडनं होत आहे. तर मात्र बेलपारा संघाचे गोलंदाजांना विचार करावा लागेल. 4 षटकांचा सामना असताना संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला. कांचन पालकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 1-31. प्रयास कोहली खेळतोय 6 चेंडूमध्ये 27 आणि आकाश घरत खेळतोय 1 चेंडूमध्ये 1 धाव. टोटल 1-31. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सिच्युएशन मध्ये उद्या अतिशय सुरेख असा सामना पाहायला मिळालाय. एसटी रक्षक थोडस एशियन पासून वंचित. गोलंदाज पाहतो आपण ऋतिक म्हात्रे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि बॉडी बॅलन्स केले आणि चेंडू मात्र जातोय थर्मल रिझल्ट मध्ये पाहायला मिळाला हात चौकार. दमदार आयोजन आहे, दमदार नियोजन आणि दमदार संयोजन. स्पर्धा कोणीही ठेवू शकतो पण ती ठेवून तिचं प्रत्यक्षित करणं निभावणं साहजिकच आहे. बोड प्रताप क्षत्रिय कलावंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्यात. बॅटकड आहे. ओके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आम्हाला फक्त षटकार चौकारांचीच भाषा समजते. हे आहे वाल संघ. दमदार कामगिरी. संघाची धावसंख्या धापकायला लागतो ती मात्र 41. स्कोर मात्र जबरदस्त होतोय. सिक्सर कंपनीचे चेंडू आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. 2 षटक मात्र समाप्त झालीत. उर्वरित 2 षटकांचा खेळ वाजवी खेळ बाकी असेल. धावसंख्या 1-41. प्रयास कोहली खेळतोय 8 चेंडूमध्ये 37 धावा. दुसरा खेळाडू प्रयास कोहली ज्याच्या वैयक्तिक 100 धावा. पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाने 100 धावा होत्या तो खेळाडू होता अभ्या विश्वजित म्हात्रे आणि त्यानंतर दुसरा खेळाडू या स्पर्धेतला तो खेळाडू आहे प्रयास कोहली. एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावा कंप्लीट केल्या आतापर्यंत या खेळाडूने. क्या बात है. बंदूक से जैसी निकलती है गोली और बल्लेबाज है प्रयास कोहली. काफी बढ़िया परफॉर्मेंस इस मैदान के अंदर. डर गए सब. अब तेरा क्या हो गया कालिया. ठाकुर हमको मत मारो. हमने आपका नमक खाया अब गोली खा. बघा सर्व कोहली बंधू आणि वडाफण वाहल आणि बेलपाडा असा सामना चालू आहे. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 षटकं संपल्यानंतर 1-41. 8 चेंडूमध्ये 37 धावा. बघूया आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजाला आहे सनीत ठाकूर आलापूर. पाहूया पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक फक्त क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर दिलाय मात्र दस्तक आणि पाहायला गेलं तर हा आलाय षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. आणि पाहूया तुम्ही डिस्टर्ब करू नका. स्पर्धा अतिशय संयमाने 47 धावा झाल्यात. 1-47. बोलते पुन्हा एकदा झेल आहे. बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही फलंदाज. बॅट द्या प्यावल्या. वयाची 80 वर्ष असताना सुद्धा सिडकीविरुद्ध बेमुद्दा लढा दिला. हुतात्म्याचे रक्त वाया जाऊन दिले नाही. 12.5% भूखंड मिळवून दिला आणि सांगा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचं नाव देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. अरे फाटक चालू होण्याच्या आधी अगं दिबांचं नाव देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. एकच ढाण्या वाघ धडरला आणि त्यावेळेला ज्या आया बहिणीनं अत्याचार व्हायचे ते साहेबांनी थांबवले. आणि आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेलो तर अत्याचार केल्यानंतर हात आणि पाय कलम केले जायचं. आता मात्र 4-4 वर्षाच्या मुली पण नाही पुरत, त्या पण सोडत नाही. या नराधमांना जागच झाला ना तुम्ही, कशाला जिवंत ठेवता. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपण ते सांताक्रूजला ख्रिसमसला त्यांच्या देशाचे कपडे न घालता संभाजी महाराजांच्या मालिका दाखवा, घराघरामध्ये वाघ निर्माण होतील. वाघाची शेर की झलक सबसे अलग. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता प्रयास कोहली करतोय, तो मात्र 8 चेंडूमध्ये आतापर्यंत कांचन पालकरचा गुणलेखन विश्लेषण पाहिलं तर टेंबोड्यामध्ये सुदर्शन पाटील आणि इकडे कांचन द ग्रेट खाली. व्यवसाय जबरदस्त आहे त्यांचा. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कांचन पालकर. पुढचा चेंडू बना पुन्हा एकदा इथे मात्र टप्प्यावर थांबले. ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलते अच्छा अच्छा का, ये क्रिकेट है मेरे दोस्त. अब तुम रुक के ये शेताचं नाही, हा ग्राउंड आहे. इथं चेंडू हातात मध्ये कसा येईल कसा चकलेल काय सांगू शकत नाही. आणि मैदान अतिशय दैवत्यमान आहे. आणि स्पर्धा कोणाची आहे? तेजस दादा म्हात्रे. मला खरोखरच अभिमान वाटतोय या स्पर्धेसाठी. जीव तडफडतो, प्रत्येकाचा जीव तडफडतोय का तेजस म्हात्रेची स्पर्धा एक ना एक दिवस तरी इनिंग करायला मिळावा. आणि आज तो क्षण आलाय. खरोखर तेजस दादा सल्यूट आहे पुन्हा एकदा तुला. भले एक ओर का होईना पण संधी मिळाली, संधीचं सोनं नक्कीच करणार. पुढचा चेंडू या षटकातील. पुढचा चेंडू आराधा कार्पेट खेळून गेला. क्षेत्रक्षक वेगाने येणार, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल. वडाफोन वाल सिंगल. 50 कंप्लीट. 52 2 बाद. प्रयास कोहली 8 चेंडू मध्ये 37 आणि बिपिन पावसे 3 चेंडू 5. प्रयास कोहलीला फक्त 50 पूर्ण करायला 13 पाहिजे. 3-13 काम बिगड़ा. 13-7 हो तो मुझे क्या कमी है. बघूया 50 धावा पूर्ण होणार का, का गोलंदाज कामगिरी करणार. सनित ना. ओ जबरदस्त चेंडू, ब्लॉकाचा क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र, शस्त्र त्रस्त्र अस्त्र टाकलाय तो मात्र. ब्लॉकाचा ना शेंडा ना दाना, डायरेक्ट बुंदा. अप्रतिम कामगिरी. 52 धाव फलकावर लागल्या. 2 गडी बाद झालेत. आता मात्र षटक कंप्लीट झालेत 3. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा आयोजन कमिटी. आपण 3 षटक संपल्यानंतर बोलतो रे सर्व ठिकाणी. तर पाहूया 3 षटक कंप्लीट झालीत. इथे मात्र थोडस पण साऊंड सिस्टीम अफलातून आहे. डीजे अप्रतिम, लाईव्ह पण अप्रतिम, सर्वच काही दमदार आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सामन्याचं आयोजन आहे ते मात्र जुईली ताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी. या चिडोला पाहतो आपण किंज स्पोर्ट्स आयोजित जुईली स्मृती चषकाचा हा दिमागदार सोहळा. सकला सिंह दे आयोग अधिकार कलियुगी उदार हरिच्या नामे यावे अवघे जण. संघाची धावसंख्या 52 2 बाद. आणि गोलंदाज आलाय विशाल भोईर. स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, हार्दिक अभिनंदन. तसेच चांबलपाडा येथील एक जबरदस्त खेळाडू प्रयास पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू बघा, पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून क्षेत्रक्षक चेंडूकडे पाहत राहतोय आणि त्याचा फायदा मिळतो वडाफोन वाल संघाला. संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मध्ये पाहायला गेलं तर 53 धावा धाफलकावर. दयानंद म्हात्रे आलेत गोलंदाज. स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र गुटनाट एक तमाशा देख चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि आता मात्र 59 धावसंख्येवर 2 गडी बाद. धावांचा मात्र पाऊस पाडलाय, प्रचंड पाऊस, अप्रतिम. बघा ऍक्शन मध्ये रिप्ले मध्ये पाहू शकता आपण 24 लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये. फलंदाजाने पूर्णपणे बॉडी बॅलन्स केली
आणि चिवंड भिरकावून दिला 6 धाव्यांसाठी षटकार. 59 धावा झाल्या, 3 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर कांचन पालकर अप्रतिम गुणलेखन. आताच बोलावं असे शब्द नाहीत, परंतु अतिशय दुःख वाटतंय आम्हाला बोलताना. अंत ज्या भावावर अप्रतिम प्रेम होता तो भाव मात्र निघून गेल्यानंतर त्यांच्यावर पण दुःखाचा डोंगर आला, पण त्या डोंगराला सावरून आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खरोखरच तुमचं पण कौतुक करतोय कांचन पालकर. आणि परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतोय की असं दुःख कोणाच्या वाटेला देऊ नको. हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना आणि दादांना सुद्धा बापूंना श्रद्धांजली असेल स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू पडतोय, पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. इथे मात्र सेफ शॉट मारण्याच्या यत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. झेलच्या स्वरूपामध्ये तिसरा वडाफोन बाल संघाचा. या मॅच मधला जो विनर संघ असेल, म्हणजे आज जो क्वालिफाय होईल त्याच्या बरोबर शनिवारी सकाळी 9 वाजता पहिला सामना असेल मोरावे टीमच्या विरुद्धमध्ये. सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. जो जिंकेल त्या टीमला परवा शनिवारी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल आणि मोरावे संघासोबत सामना असेल. एकदा जोरदार डाव होत्या प्रयासच्या इनिंगसाठी. 43 धावांची इनिंग साकारली या खेळाडूने. रोशन पाटील एक खेळाडू बाद झाला